अरे वा, बरंच काय काय आणलंय तुम्ही. आणि तुमची ट्रिप कशी झाली? छान झाली ना? खूप मस्त झाली. दादा, काय झालंय? मला सगळं खरं खरं सांग. मी अचानक दचकलो, सो इतका स्ट्रॉंगली रिॲक्ट झालो. तेच, तू एवढं वेदासमोर कधीच रिॲक्ट नाही झालाय. काय झालंय? अनन्याताई, जाऊ द्यात ना, कशाला इतका विचार करताय? वहिनी, अगं एवढा विचार करण्यासारखंच आहे. अनन्या, हे बघ, ऑलरेडी माझं डोकं दुखत होतं, त्यात ऑफिसचं काम, वर्कलोडचं प्रेशर वगैरे. मी एक्सक्यूजेस देत नाहीये, पण ती अशी अचानक समोर आल्यामुळे मी दचकलो आणि जरा स्ट्रॉंगली रिॲक्ट झालो. मान्य करतोय, चुकलंय माझं. आय एम सॉरी. सॉरी मला नाही, वेदाला जाऊन म्हण. तिला किती वाईट वाटलं असेल. किती इनोसंटली ती तुझ्याकडे आली होती आणि तू काही न विचार करता तिच्यावर किती ओरडलास. तो मास्क पण फाडून फेकून दिलास तू. अनन्या, आई कधी आलीस? मगाशीच आले. मी यांच्यासाठी गिफ्ट आणले होते ना, तेच दाखवते. सगळ्यांना भेटलीस, पण आईला कधी भेटणार होतीस? यानंतर मी तुझ्याचकडे येणार होते. पण माझ्यासाठी काय आणलंस? तुझ्यासाठी मी आहे ना. हो का? नाही, तुझ्यासाठी ना मी स्पेशल गिफ्ट आणलंय. चल दाखवते तुला. चल. आता अनन्याला कसं आणि काय सांगायचं? अगं थांब, हळू. आई, मी ना तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय. मी तुझ्यासाठी साडी आणलीये आणि तू आत्ता मला नेसून दाखवणार आहेस. अगं हो, दाखवते, पण साडी तर दाखव आधी. तुझा फेवरेट रंग आणलाय मी. अहो, तुमची भीतीच नाहीये. हे माझं मत नाहीये, हे सासूबाईंचं मत आहे. अनन्याताई, वेदा तुम्हाला बोलवते. चला ना. अनन्याताई, मीरा, गेले काही दिवस तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात. माझी गुपितं उलगडताय. तुम्हाला असं वाटतंय की खेळ तुमच्या बाजूने फिरतोय. हे सगळं का होतंय माहितीये? कारण तुम्हाला माझी भीती वाटेनाशी झाली आहे. भीती वाटेनाशी झाली ना? मग आज असं काहीतरी घडेल की तुम्हाला कायम माझी भीती वाटत राहील.
अरे अनन्या, काय एवढी हिमाचल प्रदेशवरून आलीस? सगळ्यांसाठी म्हणे गिफ्ट आणल्यास, माझ्यासाठी नाही आणल्यास काही गिफ्ट वगैरे? हा काय ग, दमलीस का? प्रवासाचं शीण, आराम करायच. अनन्या, अगं काय झालंय का या घरातल्या लोकांना? अनन्या, मीरा, मी खरंच खूप खूप आठवायचा प्रयत्न केला, पण ती अख्खी स्टोरी, अख्खी गोष्ट मला आठवतच नाहीये. आठवेल. हे बघा, मला खात्री आहे की हा योगायोग नाहीये. तुम्हाला ती गोष्ट अचानक आठवण्यामागे आणि आता पूर्णपणे न आठवण्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. प्लीज तुम्ही प्रयत्न करा ना. हो, करतो मी प्रयत्न. वेदा कुठे आहे? अहो, ते आज अनन्यताई आल्यात ना, तर वेदा म्हणाली की मी आज त्यांच्यासोबत झोपणार आहे. चला, ॲटलिस्ट वेदाचं टेन्शन नाही. मीरा, अगं किती टेन्शन घेतलंयस? त्या मंजिरीचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. ती आता स्वतः घाबरलीये आणि उगाच आपल्याला घाबरवतीये. खरं तर आपला मनोबल कमजोर करायचा प्रयत्न करतेय ती, बाकी काही नाहीये. पण ठीक आहे, तू जर एवढी अस्वस्थ आहेस तर आपण रिस्क घ्यायला नको. मी तिच्यावर लक्ष ठेवते. येते मी. ठीक आहे. काय ठीक आहे? कोणाशी बोलतेस? तुमच्याशी. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. अनन्यताई आहेत ना वेदासोबत. हे बघ, मगाशी अनन्यासोबत जे झालं त्याचा जर विचार करत असशील तर नको करूस. ती एका मोठ्या ट्रिपवरनं परत आली आहे, दमली असेल म्हणून तिची चिडचिड होत असेल. मी ओळखतो तिला. काही वेळ ती राग धरून बसेल, आपल्याला इग्नोर सुद्धा करेल, पण आपल्याशी बोलायला सुद्धा तीच स्वतःहून येईल. बघ तू, आय नो हर.